राधाचं प्रेम बासरीचा गोड नाद, लोण्याचा स्वाद गोपीसोबतची रास, असा आहे श्रीकृष्ण कास। सगळ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आहे कृष्ण जयंती, तर सगळ्यांच्या घरी पूजा वगैरे असते। तर आजचा दिवस खूपच मोठा आहे, कारण आज 15 ऑगस्टसुद्धा आहे आणि आज गोकुळाष्टमीसुद्धा, दोन्ही एका दिवशी आलेले आहेत। हा पवित्र दिवस भगवान विष्णूचा 8वा अवतार म्हणजेच भगवान कृष्णाचा जन्म मानला जातो। तर त्या दिवशी सगळे उपवास वगैरे करतात, पूजा करतात आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी वगैरे अशी फोडतात। तर आम्ही सुद्धा आज गोकुळाष्टमी साजरी करतोय। खूप सुंदर अशी पूजासुद्धा मांडलेली आहे, तुम्ही बघू शकता। चौरंग ठेवला आणि चौरंगावरती अशी सगळी पूजा मांडून घेतली आहे। तर आई बाबा सुद्धा गावावरून आलेत आणि दरवर्षी ते गोकुळाष्टमीला इकडे येतात। खूप छान एकत्र सणवार साजरे करायला फार मजा येते। तर मी आता नैवेद्याचा प्रसाद घेऊन आली आहे। इथे मी पंचामृत, दही काला म्हणजे सुदामाचे पोहे, त्यामध्ये डाळिंब घातले आणि साखर, सुंठवडा आणि हा प्रसादाचा शिरा, हे सगळं असं बनवलं आहे आणि छान अशी आधी पूजा करून घेते। अजून थोडा वेळ आहे, आम्ही लवकर तयार झालो आणि 12 वाजण्याची वाट बघतोय, म्हणजे जन्मकाळाला सुरुवात करू। तर तोपर्यंत आधी सगळेजण पूजा करून घेतोय। हा मटका जो आहे तो मी स्वतः डिझाईन केला आहे, मटका विकत आणला आणि त्यावरती पेंटिंग वगैरे केली आहे आणि पाळण्याला सुद्धा सजवलं आहे। खूप सुंदर असं सजावट झाली आहे, छान वाटतं, प्रसन्न वाटतं असं घरात सणवार असेल, अशी पूजा वगैरे असेल त्या दिवशी। आणि उर्वीला सुद्धा मस्त अशी राधा बनवली, आमची राधा तयार झाली आहे। गेल्या वर्षी लहान होती तेव्हा कृष्ण बनवलं होतं, ह्यावेळेस ती राधा बनली आहे। फार मजा येते तिला घरी असं काय कार्यक्रम वगैरे असेल तेव्हा। तरी ते उर्वी आणि उर्वीच्या पप्पांची पण पूजा झाली आणि आता आई बसल्यात पूजा करायला। तर सगळ्यांची पूजा झाल्यानंतर 12 वाजले की आम्ही जन्मकाळाला सुरुवात करणार आहोत। वासुदेवं सुतं देव कंसचारूणमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरुं। श्रावण वद्य अष्टमी तिथीला मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला होता, म्हणून ह्या दिवसाला कृष्ण जयंती म्हणजे जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असं म्हणतात। फार छान दिवस, आनंदाचा दिवस असतो हा। सगळी लहान मुलं मोठी मुलं एकत्र येऊन दहीहंडी वगैरे फोडतात। हा काळा तयार करून पूजा वगैरे करून हा नैवेद्य खाल्ला जातो। आमच्या गावीसुद्धा पूजा केली जाते, पण लग्न झाल्यापासून मी इकडे पूजा करते आहे, त्यामुळे आई बाबा इकडे येतात दरवर्षी। तर इकडे बाबासुद्धा पूजा करतात आणि उर्वी सगळे पूजा करतात, तर तिथे बसती आहे, फार मजा येते। किती मजा आली। तर 12 वाजले आहेत आणि आमची कृष्ण जयंतीला सुरुवात झाली आहे। तांदळामध्ये कृष्णाला ठेवलं होतं, तर तो आत्ता बाहेर काढून त्याचा जन्मकाळाला सुरुवात करतो। इथे दही आणि दुधाने बाळकृष्णाला बाबा अंघोळ घालणार आहेत, हे बघा। खूप छान अंघोळ झाल्यानंतर त्याला पाण्याने स्वच्छ पुसून अत्तर वगैरे लावून मस्त त्याला वस्त्र परिधान करणार आहेत। तर असं म्हटलं जातं, जेव्हा जेव्हा असुरांचे अत्याचार वाढले आणि धर्माचे पतन झाले, तेव्हा तेव्हा प्रभूने पृथ्वीवर अवतार घेऊन सत्य आणि धर्माची स्थापना केली आहे। अशातच श्रावणाच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीच्या मध्यरात्री अंसाचारी कंसाचा विनाश करण्यासाठी मथुरामध्ये प्रभू कृष्णाने अवतार घेतला। तसा कृष्ण आमच्या घरीसुद्धा आहे, राधा आहे, पण आमचा कृष्णसुद्धा तोच आहे। स्वयंप्रभू या दिवशी पृथ्वीवर अवतरित झाले, म्हणून हा दिवस कृष्ण जन्माष्टमी या रूपात साजरा केला जातो। तर त्या दिवशी सगळे स्त्री पुरुष रात्री 12 वाजेपर्यंत उपवास वगैरे करतात, जसं आम्हीसुद्धा केलेलं आहे। 12 वाजेपर्यंत उपवास करणार, पूजा वगैरे झाल्यानंतर आणि मग उपवास सोडणार। काही जण दुसऱ्या दिवशीसुद्धा उपवास सोडतात। तर हे बघा, आमचा कृष्ण खूप सजला आहे, त्याला मुकुट वगैरे घातले, वस्त्रसुद्धा घातले बाबांनी।
आणि छान अशी आम्ही सगळे आता पूजा करून घेणार आहोत आणि नंतर त्याला पाळण्यामध्ये ठेवून मी पाळणा गाणार आहे। खूप छोटी मूर्ती आहे त्यामुळे जास्त वस्त्र मोठे परिधान करता आले नाहीत, पण खूप छान दिसते। तर इथे आधी कृष्णाची पूजा करून घेतोय आम्ही दोघी सुद्धा। खूप सुंदर क्षण आहे हा। तर आता कृष्णाला पाळण्यात ठेवायचे आणि मग सुरुवात करायची आहे। मथुरेमध्ये अवतार धरिला, कृष्ण देवकीच्या गर्भासी आला, सोडून बेड्या बंद सोडिला, चरणांच्या प्रतापे मार्ग दाविला, जो बाळा जो जो रे जो, चरणांच्या प्रतापे मार्ग दाविला, जो बाळा जो जो रे जो। गोकुळामध्ये श्रीकृष्ण आला, नंदाच्या घरी आनंद झाला, मोठ्या भरल्या ओट्या दिसल्या लावणी, देव स्वर्गीचे पुष्प वर्षोनी, जो बाळा जो जो रे जो, देव स्वर्गीचे पुष्प वर्षोनी, जो बाळा जो जो रे जो। 11व्या दिवशी 11वी चौकी, नगरीच्या नारी मिळून येती, पाळण्यामध्ये देव मुरारी, नाव ठेविले श्रीकृष्ण हरी, जो बाळा जो जो रे जो, नाव ठेविले श्रीकृष्ण हरी, जो बाळा जो जो रे जो, नाव ठेविले श्रीकृष्ण हरी, जो बाळा जो जो रे जो, नाव ठेविले श्रीकृष्ण हरी, जो बाळा जो जो रे जो। 16व्या दिवशी सोहळा केला, गोपी गवळणीने कृष्ण आळविला, त्यांच्या हृदयी आनंद झाला, एका जनार्दनी पाळणा गाईला, जो बाळा जो जो रे जो, एका जनार्दनी पाळणा गाईला, जो बाळा जो जो रे जो। जय देव जय देव जय मंगल मूर्ती, ओ श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे बंधु सखा तमेव, तमेव विद्या द्रविणं तमेव, तमेव सर्वं मम देव देव, कायेन वाचा मनसेंद्रियेण वा हुतात्मना वादकते। कृष्ण मुरारी नटखट भारी, माखन चोर जन्मला, रोहिणी नक्षत्राला, देवकी नंदागरी बाळ ताणे तेजस्वी, मोहून घेती सर्व मिळून पाळणा गाती। तर आम्ही छान पाळणा वगैरे गायलेला आहे आणि मस्त आरती वगैरे झाली आणि आता पाळण्यामधून बाळकृष्णाला बाहेर बसवलेलं आहे आणि सगळं आता त्याची पूजा वगैरे करणार आहोत पुन्हा एकदा। तर हे बघा खूप सुंदर कृष्ण सजलेला आहे आणि आता त्याला महाप्रसादाचा नैवेद्यसुद्धा दिलेला आहे। इथे शेवगा पावट्याची भाजी आहे, चपाती, आळूवडी आईने केली आहे, वरण भात, त्याच्यावर साजूक तूप आणि असा प्रसाद त्याला दिलेला आहे। आणि इकडे आम्ही सुद्धा आता प्रसादा खाणार आहोत, जो मी केला आहे सुंठवडा, सुदामाचे पोहे, प्रसादाचा शिरा, हे बघा। आणि उर्वीसुद्धा खूप एन्जॉय करते, आमचं कान्हा कृष्ण राधा तीच सगळं काही, आमचा जीव आहे तो। तर अशी आमची गोकुळाष्टमीची पूजा छान अशी झालेली आहे। कशी वाटली आमची गोकुळाष्टमीची कृष्ण जयंतीची पूजा कमेंट बॉक्समध्ये सांगा मला। हे बघा व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर आमची राधा तयार झाली आणि तिचं काय आता डान्ससुद्धा झालेला आहे, जय जय बाप्पा चालूचे। तर तुम्हा सगळ्यांना सुद्धा गोकुळाष्टमीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा। चलो बाय बाय।